नमस्कार मैत्रिणींनो, वनिताज लाईफस्टाईलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी माहेरी आली आहे. आज आहे सोमवार आणि माहेरी यायला रात्री उशीर झालेला, त्याच्यामुळे काही व्हिडिओ वगैरे बनवला नव्हता. तर माझ्या बहिणी आलेत दोन्ही, तर म्हटलं चला आता आज सोमवार आहे तर मंदिरात जाऊया. तर आम्ही निघालो आहे गुरुसाळा महादेवाचं मंदिर आहे तिकडे. तर चला मी भेटवते माझ्या दोन्ही बहिणींना तुम्हाला. इकडे बसलेले आहेत सगळे. वहिनी, ही आहे माझी मोठी बहीण बाबी, ही 2 नंबरची माय, आणि ह्या आहेत मोठ्या वहिनी सुनता वहिनी. अक्का झाली का तयारी? चला इकडं आईची तयारी. चला वहिनी, स्वाती वहिनी चला. चला, मागे आहे जागा. तुम्हाला खिडकी लागते, आम्ही मागं बसतोय. आम्ही बहिणी बहिणी मागं, तर तिथं बसतील ना तिघी. चला कसं बांधकाम आहे दगडी बघा. ते तासगावचा गणपती बघितला ती पण असं आपण बघितलं आहे नागोबा, जो चिखलापासून बनवला जातो आणि गावोगावी हा नागोबा मंदिरात पूजेसाठी ठेवला जातो. ह्याच्यावरती छान खपली गव्हाणी आणि लाह्यांची वगैरे सुंदर सजावट करतात. तर हा खूप वर्षांनी आम्ही लोकांनी बघितला, त्याच्यामुळे अगदी सगळे खुश झालेले. तुम्ही देखील अशा गावी असणाऱ्या परंपरेचं या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या आणि हा सुंदर असा नागोबा आणि कलाकुसर देखील बघा. तर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळपासून इथं धजी बांधतात. जोपर्यंत धजी पूर्ण त्यांचा रथ तयार होत नाही ना, तोपर्यंत तिथला रथ आहे. आणि पूर्वीपासून आता कितीतरी गावात ट्रॅक्टरने रथ वाढतात, मग पहिल्यापासून इथं आहे माणसं रथ वाढतात. म्हणजे 4 खांबावर तर उभा आहे. 4 खांबावर उभा आहे. तुम्हाला अष्टविनायक सुद्धा दर्शन. आणि खाली पण एक आहे ना, वरती एक शिवलिंग आहे आणि खाली पण एक शिवलिंग आहे ना. ही गुरसाळ गाव आहे, पंचक्रोशीतला गाव. म्हणजे जेणेकरून गुप्तलिंग, शिवलिंग, भावलिंग असं 5 लिंग आहेत. पाटी मशानभूमीचे शेजारी आहे. पण हे असंच एकमेव गाव आहे की इथनं मशानभूमी 1 किलोमीटरच्या अंतर. इथून तुम्ही कुठल्या पण इथं जावा, मशानभूमीच्या शेजारी, नदीच्या शेजारीच महादेवाचं मंदिर असतं. पण इथं एकमेव असं गाव आहे की 1 किलोमीटरच्या अंतरावर मशानभूमी आहे. म्हणजे इथलं हे आहे वैशिष्ट्य आहे. हां, एकदम कमी जागा आहे. इथं सगळे स्कल्पचर ते इथं सगळे दगडावरती कोरले. एकदम खाली आहे मंदिर. आणि हेच शिवपिंड मंदिराच्या एंट्रन्सला दिसते इथून. काय माहिती इथून आता तुम्हाला दिसतंय की नाही. हे वरच्या मंदिराच्या एंट्रन्सच्या ठिकाणून ही शिवपिंड दिसते आपली. मी आता वर गेल्यावर एकदा दाखवते. असं खालून सपोर्ट नाही, फक्त खांबावरती 4 खांबावर मंदिर उभं आहे. आणि असं 1 किंवा 2 माणूस असं उभा राहू शकतो आहे ना, ते पण नंदीच्या समोर. नाही, हा जास्त लिंग आहे. होय ना. हे 3रं आहे. दुसरं कुठं आहे? दुसरं ते ब्राह्मण जाणार ते. हा, वरती बघितलं ते सोमलिंग ना. आणि हे कुठलं, ह्याचं नाव काय? हे गुप्तलिंग. सोमलिंग, रामलिंग आणि गुप्तलिंग. म्हणजे सोमलिंग आणि गुप्तलिंग 2 आहेत. ओके.
मी आता तुम्हाला दाखवते मंदिराच्या एंट्रन्स मधून जे दिसतंय ते शिवलिंग. हे आहे इथं नागोबा, म्हणजे खालून आपण बघून आलो छोटं मंदिर शिवलिंग इथे आपण बघून आलो खाली. हे असं काहीच मंदिर आहे जुन्या काळातलं. ईश्वराचं दर्शन झालं. आता आपण कुठं जायचं? रामलिंग पुष्करणी बघायला चाललं. तेच बारव वगैरे आहे तिकडे. चला आज श्रावणातला वाघनी आम्हाला छान माहिती सांगितली सगळ्यांनाच. मंदिराची पण माहिती आतमध्ये दिली. धन्यवाद ओम महाराज तुमचे. आणि हे त्यांचे मित्रमंडळ. हां आलोय रामलिंग मंदिरात गुरसाळ्यातच. छान एकदम जुनं बांधकाम आहे. खूप जुनं बांधकाम आहे एकदम. समोर मंदिर आहे. मंदिर बघून दिवस सार्थकी लागला आमचा.